राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षेचं आयोजन 28 जूनच्या परीक्षेबाबत भाषा संचालकांचं प्रसिद्धीपत्रक तर निर्णय मागे घ्यावा अन्यथा परीक्षा उधळण्याचा मनसेचा इशारा। नसरापूर नंतर पुणे शहर हादरलं। 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। आरोपीला कोर्टात हजर करणार। नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते त्यामुळे राजीनामा देणार नाही। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींची आडमुठी भूमिका। ममता दीदींनी राजीनामा न दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची चर्चा। राजीनामा दिला नाही तरी राज्यपालांना विधानसभा विसर्जितचा अधिकार। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची माहिती। राजीनामा न देण्याची भूमिका ममता दीदींच्या आंदोलनाचा भाग। संजय राऊतांकडून भूमिकेचं समर्थन। इंडिया आघाडी ममतांच्या पाठीशी असल्याचं केलं जाहीर। थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। थलपतीची काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी तर काँग्रेसकडूनही थलपतीला पाठिंबा देण्याचा निर्णय। सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। पुढील 2 आठवड्यात हप्ता मिळण्याची शक्यता। ई-केवायसी प्रक्रियेमुळे रखडले होते हप्ते। मराठवाड्यात पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे शेतीच्या मशागतीचं काम खोळंबलं। विहिरींचं खोदकाम रखडलं। कॅन घेऊन शेतकऱ्यांची डिझेलसाठी धावपळ। बोगस मतदार शोधण्यासाठी भाजपची क्लीन स्वीप मोहीम। पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रात SRI मोहीम राबवली जाणार। पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमात राडा। सुस्ते गावातील तरुणांची हुल्लडबाजी। कार्यक्रमातील किरकोळ वादातून तरुणाला मारहाण।